मातंग ऋषी म्हणजे भिक्खू सोपाक आहेत, याच्यावरती एक जातक कथा आहे. रामायण देखील जातक कथेवरती आधारित आहे. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, हे जे नरेटिव्ह आहे हे बीएसपी आणि बामसेपच्या गोटातून पुढे आलेलं आहे. पाली साहित्यामध्ये मातंग, चांडाळ हे दोन पर्यायी शब्द एकमेकाला वापरलेले आहेत. चांडाळ राजे जे होते ते सगळे बौद्ध होते, पर्यायाने ते मातंग होते. सम्राट अशोक देखील चांडाळ होता. अण्णाभाऊ साठेवरचं त्यांचं जे प्रेम आहे ते पुतना मावशीचं प्रेम आहे असं माझं स्पष्ट मत आहे. चीनमध्ये जाऊन बौद्ध धम्माचा विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा पहिला अधिकार, पहिला सन्मान जर कुणाला जात असेल तर भिक्खू कश्यप यांना जातो आणि ते मातंग वंशाचे होते. गण गवळण हा प्रकार बाजूला ठेवला किंवा गणेश स्तवन बाजूला ठेवलं, कामगार स्तवन आणलं, शिवरायांना वंदन करायला सुरुवात केली. त्यानं शिवानं दिलेली कामधेनू कापली आणि कापत असताना छोटा भाऊ सोबत होता, त्याच्या अंगावर मांस पडलं, रक्त पडलं. मोठा भाऊ महार झाला आणि छोटा भाऊ मातंग झाला, मांग झाला. आणि शेवटची कथा अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ नावाची लिहिलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे पुण्या दिशेला निघालेले होते हे आपल्याला लक्षात येतं. नमस्कार मित्रांनो, सध्या साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा काळ चालू आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपापल्या तारखेनुसार जयंत्या साजऱ्या केल्या जातात. ज्यांच्या घरी अण्णाभाऊ साठे यांनी 3 महिने मुक्काम केला होता आणि त्यांच्याच घरी राहून त्यांच्या कलापथकासोबत अण्णाभाऊ साठे यांनी मराठवाड्याच्या विविध भागामध्ये आपल्या नाट्याचे प्रयोग केले होते, ते सीताराम धसवाडीकर यांच्या घरी 3 महिने अण्णाभाऊ साठे वास्तव्याला होते. सीताराम धसवाडीकर आज हयात नाहीत, पण ते पहिल्या पिढीचे दलित साहित्यिक किंवा आंबेडकरी साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान होतं ते सीताराम धसवाडीकर यांचे सुपुत्र युवराज धसवाडीकर यांच्यासोबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. युवराज धसवाडीकर यांची जर ओळख सांगायची झाली, आंबेडकरी चळवळीचे एक अभ्यासक, शिवाय त्यांची काही पुस्तकं सुद्धा आहेत. साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं आणि लातूर जिल्हा औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालय या ठिकाणी ते उपप्राचार्य म्हणून या पदावर ते काम करतात. जरी आज सीताराम धसवाडीकर आपल्यामध्ये हयात नसले तरी त्यांचे सुपुत्र या व्हिडिओच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या ज्या आठवणी आहेत, अण्णाभाऊंचा जो कार्यकाळ आहे, त्यावेळची समाज व्यवस्था कशी होती, एकूणच युवराज धसवाडीकर सर यांच्यासोबत आपण अण्णाभाऊंच्या जीवनाविषयी माहिती घेणार आहोत. सर जय भीम. जय भीम सर. या व्हिडिओमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. मोदी असतील, अमित शहा असतील किंवा फडणवीस सुद्धा असतील, भाषणामधून अण्णाभाऊंचं गुणगान गाताना बऱ्याच वेळेस दिसतात. पण ज्यावेळेस भारतरत्न पुरस्काराची गोष्ट येते त्यावेळेस भारतरत्न पुरस्कारासाठी अण्णाभाऊंचं नाव आतापर्यंत पुढे केलं जात नाही किंवा अण्णाभाऊंना आतापर्यंत हा पुरस्कार दिला गेला नाही. बऱ्याचशा लोकांना कदाचित ते लोक त्या पुरस्काराच्या लेवलचे नसतीलही, तशा लोकांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. पण अण्णाभाऊ सारखा एवढा मोठा प्रतिभावंत शाहीर, एवढ्या मोठ्या विभूतीला, महान विभूतीला हा भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, पण सरकार अजूनही या गोष्टीला कुठेतरी बाजू देत आहे. काय वाटतं सर तुम्हाला, कोणत्या गोष्टीमुळे अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कारापासून दूर ठेवलं जाते? मुळामध्ये हिंदुत्ववाद्यांचं सरकार आज देशामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील आहे. हिंदुत्ववाद्यांचे पहिले बाप हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार, आणि दुसरे बाप गोळवलकर गुरुजी. आणि गोळवलकर गुरुजीच्या मते या देशातील हिंदूंचे 3 विरोधक किंवा दुश्मन आहेत. 3 विचार त्यांनी सांगितलेले आहेत. 3 दुश्मन कुठले सांगितले त्यांनी? मुस्लिम 1, ख्रिश्चन 2 आणि कम्युनिस्ट 3. मुळामध्ये हे 3 जे आहेत हे हिंदुत्ववाद इथं प्रस्थापित करण्याच्या मधील अडथळे आहेत किंवा इथल्या हिंदूंचे दुश्मन आहेत, ही भूमिका किंवा हे तत्वज्ञान हिंदुत्ववाद्यांचं आहे. मग आता अण्णाभाऊ साठे जर कम्युनिस्ट असतील किंवा अण्णाभाऊ साठेंना आपण आंबेडकरवादी असं जरी संबोधलं तर त्यांच्या पचनी पडणारा डावा विचारही नाही आणि आंबेडकरी विचारही नाही. आणि म्हणून मताचं केंद्रीकरण करण्यासाठी किंवा या महाराष्ट्रातील मातंगांना खुणावण्यासाठी ते अण्णाभाऊचं नाव वरवरून घेऊ शकतात. पण ज्याला आपण अस्सल प्रेम म्हणतो, अस्सल प्रेम त्यांच्या अंगी नाही. त्याचं कारण हे आहे, कारण मुळातच ते डाव्या विचाराचे विरोधक आहेत आणि आंबेडकरी विचाराचे देखील विरोधक आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की अण्णाभाऊ साठेंना आंबेडकरी चळवळीच्या ताकदीमध्ये
समाविष्ट करणं किंवा आंबेडकरी चळवळ आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार एकरूप होणं ही काळाची गरज आहे. आणि असं जर झालं तर ज्या काही मागण्या आहेत अण्णाभाऊशी निगडीत त्या सगळ्या मागण्यांची ताकद वाढू शकते आणि तेव्हाच आपण इथल्या हिंदुत्ववादी सरकारवरती मात करू शकतो, त्यांना बेजार करू शकतो. दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे उपयोगिता तुमची आणि उपद्रव मूल्य. त्या दृष्टीनं जर बघितलं तर देश पातळीवरती मातंग चळवळी असतील यांचं उपद्रव मूल्य अजून वाढावं लागेल, अजून वाढणं आवश्यक आहे. आणि हे कधी वाढेल तर इथले आंबेडकरवादी आणि मातंग खऱ्या अर्थानं एकरूप होतील, एकत्र येतील आणि ताकद वाढवतील, त्यावेळेस हे शक्य आहे. तोपर्यंत इथले जे हिंदुत्ववादी आहेत त्या हिंदुत्ववाद्यांना आपलं उपद्रव मूल्यही कळणार नाही आणि आपली उपयोगिताही कळणार नाही. आणि म्हणून ते अतिशय उदासीन आहेत नव्हे, त्यांना या बाबी नकोच आहेत. अण्णाभाऊ साठेवरचं त्यांचं जे प्रेम आहे ते पुतना मावशीचं प्रेम आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून कदाचित त्यांनी या मागणीचा विचार केला नसावा. सर, असं पण म्हटलं जातं की मांग हे पूर्वाश्रमीचे बौद्ध होते आणि बौद्ध काळामध्ये मातंगाची 9 राज्य होती असं म्हटलं जातं. राजा प्रसेनजीत यांचं सुद्धा उदाहरण दिलं जातं की राजा प्रसेनजीत मांग होते. हे खरं आहे का सर? काही लोक म्हणतात की हे खोटं आहे, याला पुरावा नाही वगैरे वगैरे. ललित विस्तारामध्ये कोसल कुळ मातंग च्युत उत्पन्न अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आहे. कोसल कुळ मातंग च्युत्पन्न ललित विस्तारामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि अजून जर पुरावे हवे असतील तर राजा पसेनदी जो आहे तो बुद्धाचा अनुयायी होता. बरोबर आहे. मगधाचे बिंबिसार त्यांना राजा पसेनदीची बहीण दिलेली होती. बिंबिसार स्वतः हे बौद्ध राजे होते. अजात शत्रू जो आहे बिंबिसाराचा मुलगा त्याला राजा पसेनदीची मुलगी दिलेली होती वजिरा नावाची. आणि ही सगळी बौद्ध परंपरा आहे. एवढंच नव्हे तर अनेक भिक्खू जे होते हे मातंग वंशाचे भिक्खू होते. जसं की भिक्खू कश्यप किंवा भिक्खू श्वापक किंवा सोपाक आपण ज्याला म्हणतो, भिक्खू सोपाक यांच्या दिमतीला अनेक ब्राह्मण शिष्य होते. थेरी गाथांमध्ये त्यांच्या 7 गाथा होत्या. आणि जातक कथेप्रमाणे भिक्खू सोपाक जे आहेत ते मातंग ऋषी आहेत. म्हणजे मातंग ऋषी म्हणजे भिक्खू सोपाक आहेत. याच्यावरती एक जातक कथा आहे. रामायण देखील जातक कथेवरती आधारित आहे. त्याच पद्धतीनं ही जी आख्यायिका आहे मातंग ऋषीची त्याचं मूळ जे आहे ते जातक कथेत आहे आणि ते भिक्खू सोपाक आहेत. एवढंच नाही, आज चीन बौद्ध राष्ट्र आहे. तर कश्यप नावाचे जे भिक्खू होते हे ज्यावेळेस मध्य आशियामध्ये खोतान प्रांतामध्ये गेलेले होते त्यावेळेस यंगपिंग वंशाचा मिंगटू नावाचा बादशाह त्यानं निमंत्रित केलं त्याला. आणि या कश्यपानी जे काही इथलं बौद्ध साहित्य होतं भारतातील ते चीनी भाषेमध्ये भाषांतरित केलं. ते चीनमध्ये जाऊन बौद्ध धम्माचा विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा पहिला अधिकार, पहिला सन्मान जर कुणाला जात असेल तर भिक्खू कश्यप यांना जातो. आणि ते मातंग वंशाचे होते. म्हणजे ही फार मोठी एक परंपरा होती. त्याच्यामुळं मातंग हे पूर्वी बौद्ध होते याला आधार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जर उदाहरण जर द्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948ला अस्पृश्य मूळचे कोण हा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलेलं आहे की 1935च्या कायद्याच्या आज्ञापत्रामध्ये जे परिशिष्ट होतं आणि त्या परिशिष्टामध्ये 429 अस्पृश्य जातींची जी नोंद होती त्या सगळ्या जाती ह्या पूर्वीच्या बौद्ध कशा होत्या हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये मातंग जात आहे, चर्मकार जात आहे, महार जात आहे, त्याच्यामध्ये ढोर जात आहे. ह्या सगळ्या जाती नट आहेत, रजक आहेत. ह्या सगळ्या जाती पूर्वी बुद्धिस्ट होत्या आणि म्हणून त्या अस्पृश्य झाल्या. कारण बुद्धिस्ट संस्कृती वेगळी होती, देव नाकारणारी होती, ब्राह्मणाचं वर्चस्व नाकारणारी होती, गोमांस भक्षण करणारी होती. आणि ज्या 2 कारणामुळे ह्या सगळ्या जाती अस्पृश्य झाल्या ते 2 महत्वाचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी निष्कर्षात सांगितले. एक तर ते बुद्धिस्ट होते म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केले. आणि दुसरं असं होतं की ते गोमांस खाणारे होते. गुप्ताच्या काळामध्ये गोमांस खाण्यावरती बंदी आली आणि जर कोणी जर खाल्लं तर देहदंडाची शिक्षा होती. म्हणून गोमांस खाणारे हे सगळे जे लोक होते हे देहदंडाची शिक्षा असल्यामुळे मेलेलं मांस खाऊ लागले. ते बहिष्कृत झाले आणि अस्पृश्य झाले. म्हणजे 4थ्या शतकामध्ये अशा पद्धतीनं ती अस्पृश्यता आलेली आहे. इसवी सन पूर्व 185 मध्ये मनुस्मृती लिहिली, कायदा तयार झाला
आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 4थं शतक आलं, गुप्ताचा काळ आला. हे बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण हा ग्रंथ जर बारकाईने जर वाचला तर मातंग पूर्वी त्यात महार समाजाप्रमाणे बौद्ध कसे होते हे देखील सिद्ध होत आहे. म्हणजे एवढे सगळे पुरावे असताना, एवढी मोठी परंपरा असताना मातंग समूहाला हिंदुत्ववादामध्ये अडकवण्यासाठी लहुजीचं उदाहरण समोर आणलं जातं. लहुजींना हिंदुत्ववादी रंग दिला जातो आणि त्या माध्यमातून जाती अस्मितेला साध घालून मातंग समूहाला हिंदुत्ववादाशी जोडण्याचं षडयंत्र इथं चालतं. परंतु ही एवढी मोठी परंपरा मातंगाची, एवढे मोठे सगळे महापुरुष मातंगामध्ये होऊन गेलेले आहेत. चांडाळ, मातंग म्हणजे चांडाळ, बरोबर. मातंग म्हणजे चांडाळ. म्हणजे पाली साहित्यामध्ये मातंग, चांडाळ हे 2 पर्यायी शब्द एकमेकाला वापरलेले आहेत. चांडाळ राजे जे होते ते सगळे बौद्ध होते, पर्यायाने ते मातंग होते. सम्राट अशोक देखील चांडाळ होता. किंवा इकडे तुम्ही जर गेलात बंगालमध्ये डोम जातीचे जे लोक आहेत, जलिया डोम असतील किंवा अजून कुठले मधिया डोम असतील, ह्यांचे पूर्वज हे बुद्धिस्ट होते, हे राजे लोक होते, पण हे चांडाळ लोक होते. सम्राट अशोकाला धनगर होते असं पण म्हटलं जातं. नाही, कसं होतं, मेंढपाळाच्या घरी त्यांचा सांभाळ वगैरे झाला होता असं. आज अलीकडे काय झालेलं आहे की आपण जातीय राजकारण उभा करण्याची स्पर्धा आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. जरी मेंढी पालन त्यांचा व्यवसाय असेल, मौर्याचा, चंद्रगुप्त मौर्यांना समोर ठेवून, पहिला सम्राट समोर ठेवून अशा पद्धतीचं नेरेटिव्ह उभा केलं जाऊ शकतं, केलं जातंय. ठीक आहे, व्यवसाय त्यांचा तो होता. परंतु प्रतिलोम विवाह झाला. लक्षात घ्या, प्रतिलोम विवाहातून सम्राट अशोकाचा जन्म झालेला आहे. आई जी आहे ती ब्राह्मण कुलीन आहे, वडील जे आहेत ते शूद्र आहेत, आणि हा विवाह प्रतिलोम विवाह, प्रतिलोम विवाहामधून जन्मास येणारा जो सुपुत्र आहे तो चांडाळ आहे. आणि चांडाळ ही काही शिबी नाहीये. चंड म्हणजे प्रतापी लोक आणि आळ म्हणजे राष्ट्र. चंड आणि आळ 2 शब्द एकत्र येऊन चांडाळ शब्द तयार झालेला आहे. मग हे मातंग चांडाळ वंशी कसे होते, अनेकांनी याच्यावरती संशोधन केलेलं आहे. अगदी अलीकडे आपण जर बघितलं तर विठ्ठलरामजी शिंदेचं संशोधन असेल, कॉम्रेड शरद पाटलांचं संशोधन असेल, त्याच्यानंतर सुनंदा पटवर्धन यांचं संशोधन असेल, त्रिना आत्रे यांचं संशोधन असेल, ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आजचे बौद्ध पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग हे एकच होते. तुमच्या आणि जर बौद्ध जर पूर्वाश्रमीचे जर महार जर पूर्वाश्रमीचे बौद्ध असतील तर मातंग का नसावेत. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला की शेकापूरकरांनी पुस्तक लिहिलं आहे, डॉक्टर केशव शेकापूरकर यांनी पुस्तक लिहिलंय की मातंग मूळचे कोण. ठीक आहे, आज ते उपवर्गीकरणाचे समर्थक आहेत, पण त्यांनी पुस्तक लिहिलंय, बऱ्याच दिवसापूर्वी ते पुस्तक लिहिलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक कथा सांगितलेली आहे. ती कथा जांबुवंतांची कथा आहे. जांबव ऋषी रामायणातले त्यांची कथा आहे. ती कथा कशी आहे की त्यांना 7 मुलगे होते, आणि मग सगळ्यात मोठा मुलगा जो होता त्यानं शिवानं दिलेली कामधेनू कापली, आणि कापत असताना आणि मांस भक्षण केलं, आणि कापत असताना छोटा भाऊ सोबत होता, त्याच्या अंगावर मांस पडलं, रक्त पडलं. मोठा भाऊ महार झाला आणि छोटा भाऊ मातंग झाला, मांग झाला. यांचं मूळ एक कसं आहे, या कथेतून डॉक्टर केशव शेकापूरकरांनी स्वतःच सांगितलेला. हा सगळा जर आपण जर इतिहास बघितला आणि हे सगळे जर पुरावे आपण जर बघितले तर मातंग हे पूर्वीचे बौद्ध होते असं म्हणण्याला अवकाश आहे असं म्हणणार नाही मी, तर विश्वास आहे. आणि म्हणून बौद्ध परंपरेपासून मातंगांना तोडण्यासाठी अगदी अलीकडचे जे काही सन्माननीय व्यक्ती होऊन गेले मातंगांमध्ये, आता मी लहुजीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, म्हणजे असे प्रतीक उभा केले प्रतिक्रांतीवाद्यांनी, आणि मातंग समाजाला हिंदुत्ववादी विचाराला जोडून घेण्याचं षडयंत्र सातत्यानं चालू आहे. तर तुम्ही आता म्हणलं की तुमच्या बोलण्यातून आता एक कळलं मला की बाबा सम्राट अशोक सुद्धा चांडाळ वंशाचे होते. याचा अर्थ ते मातंग होते का? हो ना, मातंग हा जो शब्द आहे पाली भाषेमध्ये चांडाळाला पर्यायी शब्द म्हणून मातंग शब्द आले. सम्राट अशोक मातंग होते असं तुम्हाला म्हणायचं का? निश्चित म्हणू शकतो आपण, का म्हणू शकत नाही. कारण कसं आहे सर, एवढी जर मोठी परंपरा मातंगाची, बौद्ध आणि महार जर पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग हे जर एकच असतील, अशोक जर बौद्धांचा, आजच्या बौद्धांचा वंशज असेल आणि बौद्ध आणि मातंग एकच जर असतील वांशिक दृष्ट्या, तर मातंगाचा वंशज का असू शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. नाही, मला वाटतं सर, सम्राट अशोक जर मातंग असतील, एवढी मोठी जर परंपरा मातंगांची असेल, तर हा मातंग आज बौद्ध धर्मापासून दूर का जातो?
त्याचं कारण काय वाटतं? खरं तर किती ही शौर्याची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे की एवढा मोठा जगप्रसिद्ध आपल्याकडे राजा. क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सिलसिला चालत आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की क्रांती आणि प्रतिक्रांती याचं जे रेकॉर्ड आहे, हम्म, इथला जो संघर्ष आहे, सनातन संघर्ष श्रमण संस्कृतीचा आणि ब्राह्मण संस्कृतीचा, हम्म, हा संघर्षच इतिहास आहे या देशाचा. बरोबर आहे. आणि क्रांतीला प्रतिक्रांतीचा पर्याय देण्याचं षडयंत्र सातत्यानं चालत आलेलं आहे. हम्म, आणि हे जे ब्राह्मण संस्कृतीतले लोक आहेत ते सरळ सरळ आमनासामना करू शकत नाहीत इथल्या श्रमण संस्कृतीतल्या लोकांचा. आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आंबेडकरवाद्यांचा. हम्म, आणि म्हणून आपल्यापैकीच एखादं कच्चं मडकं पकडून हम्म, त्यालाच उभं करायचं आणि संघर्ष पेटवायचं हे सातत्य चालू आहे. आज महाराष्ट्रात काय चालू आहे? बरोबर. मला हा प्रश्न विचारावा असं वाटतं की हा नेमका जो प्रसंग आहे, 3 महिने वास्तव्याला अण्णाभाऊ आले होते, हा प्रसंग नेमका कसा घडला? कसे आले होते तुमच्या घरी? तसा अहमदपूर तालुका, ज्या तालुक्यामध्ये माझं गाव आहे, तो चळवळीचा तालुका होता. आणि या तालुक्यामध्ये पूर्वी आर्य समाजी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली आहे. आणि त्या आर्य समाजी चळवळीच्या रेट्यामध्ये आमचं कुटुंब देखील आर्य समाजी झालेलं होतं. खंडाळी गाव असेल, दसवाडी गाव असेल, किंवा इकडे चिखली गाव असेल, पुढं उजना ढाळेगाव, ही जी गावं आहेत सगळी ही आर्य समाजी गाव होती. आणि या चळवळीच्या माध्यमातून अस्पृश्यता ज्याला आपण म्हणतो ती थोडीफार कमी होण्यासाठी मदत झालेली होती. हा एक भाग. ते 50चं दशक आहे. 53च्या उन्हाळ्यामध्ये अण्णाभाऊ साठे धसवाडी येथे वास्तव्यास आलेले होते आणि साधारणपणे 3 महिने तिथं राहिले. आणि त्यावेळी काँग्रेस हा मुख्य पक्ष होता आणि डावे पक्ष जे आहेत अहमदपूर तालुक्यातील ते विरोधकाचं काम करत होते. आणि मग डाव्या चळवळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये चालत होत्या. आणि अण्णाभाऊ साठे हे डाव्या विचाराचे. त्यावेळेस एक शेकापचे मोठे कार्यकर्ते अहमदपूर तालुक्यामध्ये होते, ॲडव्होकेट नागोराव चामे चिखलीकर. त्यांचा अण्णाभाऊशी संपर्क आलेला किंवा अण्णाभाऊबद्दल त्यांनी ऐकलेलं. आणि दुसरा मुद्दा असा होता की अण्णाभाऊचे एक नातेवाईक त्यांच्याच परिसरातील ज्ञानोबा साठे नावाचे हे फिरत फिरत खंडाळीला आले. खंडाळीच्या बौद्ध वाड्यात ते राहिले, बौद्धांच्या वस्तीत आणि बौद्धांच्या घरी ते राहिले. ते मोठे कलाकार होते. त्यांनी माझ्या नंतर ते धसवाडी येथे आले आणि धसवाडी येथे देखील बौद्ध वस्तीमध्ये ज्ञानोबा साठे राहिले. ते मोठे कलाकार होते, मृदंगपटू होते. त्यांनी माझ्या घरच्या लोकांना, माझे चुलते पांडुरंग कांबळे, शंकरराव, सोपानराव या सगळ्यांना संगीताचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं होतं मोफत. आणि त्यांच्या माध्यमातून देखील अण्णाभाऊबद्दल धसवाडीच्या बौद्धांनी ऐकलेलं होतं. आणि मेळ असा झाला की नागोराव चामे यांनी इच्छा व्यक्त केली, स्वतः ते आणि माझे चुलते शंकरराव कांबळे हे मुंबईला गेले आणि त्यांनी अण्णाभाऊंना इथं कला पथकाच्या माध्यमातून जागृती करण्यासाठी घेऊन आले. धसवाडीचं कुटुंब जे आहे हे सगळे कलाकार लोक होते. इथे अस्पृश्यता कमी प्रमाणामध्ये होती आणि शंकरराव कांबळे एक मोठं नाव होतं चळवळीतील. म्हणून नागोराव चिखलीकर यांनी आपल्या घरी, माझ्या चुलत्याच्या घरी, शंकरराव कांबळेच्या घरी अण्णाभाऊंना घेऊन आले आणि तिथं अण्णाभाऊंनी 3 महिने वास्तव्य केलं. धसवाडी कलापथक स्थापन केलं आणि या कलापथकाच्या माध्यमातून अकलेची गोष्ट नावाचं जे काही लोकनाट्य आहे ते बसवण्यात आलं. आणि तेथील सगळे कलाकार जे आहेत ते कलाकार एकत्रित करून याचे प्रयोग अहमदपूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी झाले. त्याच्यामध्ये जे कलाकार होते त्यामध्ये धसवाडीचे काही कलाकार होते, खंडाळीचे काही कलाकार होते. ते डिटेलमध्ये तुम्हाला नंतर मी सांगेन. त्या कलाकारामध्ये धसवाडीचेच जर विचारायचं जर झालं तर शंकरराव कांबळे धसवाडीकर, त्याच्यानंतर पांडुरंग कांबळे हे स्वतः ढोलकीपटू होते. त्याच्यानंतर व्यंकटराव देशमुख, नानासाहेब देशमुख ही 4 लोक धसवाडीची. खंडाळीची 2 लोक, त्यामध्ये दाजीबा रायभोळे, आप्पाराव कांबळे खंडाळीकर. आणि अहमदपूरचे काही कलाकार होते, त्यामध्ये मुख्य कलाकार होत्या चंदाताई फुलारी, ज्या डाव्या चळवळीमध्ये होत्या, आणि त्यांचे मिस्टर नरहरराव फुलारी. ही सगळी मंडळी या अकलेची गोष्ट नावाच्या लोकनाट्यामध्ये यांनी पात्र केलेली, कामं केलेली आणि आघाडीचे गायक आणि संगीतकार देखील हे लोक होते. आणि अशा पद्धतीने तिथे मेळ जमला आणि अण्णाभाऊच्या सहवासात हे रमले आणि एक कलापथक नावारूपास आलं. आणि या कलापथकाच्या माध्यमातून क्रांतिकारी विचार लोकांमध्ये पेरण्याचं काम अण्णाभाऊ आणि त्यांच्या कलापथकांनी त्या परिसरामध्ये केलं. सर, अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून बंडखोर स्त्री नायिका उभ्या केलेल्या आहेत. यावर थोडंसं मला वाटतं तुम्ही सविस्तर सांगायला पाहिजे. या
देशातल्या मनुवादी व्यवस्थेनं स्त्रीला कायम गुलाम ठेवलेला आहे आणि स्त्रियांचा कैवार घेऊन बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांनी काम केलं, विचार मांडला आणि स्त्रीला गुलामीमुक्त करण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठे हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. एवढंच नव्हे तर स्त्रियांच्या चारित्र्याला अण्णाभाऊ साठेंनी फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे बुद्धाच्या विचारामध्ये चारित्र्याला जे महत्त्व आहे तेच महत्त्व अण्णाभाऊ साठेंनी स्त्रियांच्या चारित्र्याला दिलेले आहेत. एका बाजूला अण्णाभाऊ साठेंच्या स्त्रिया ह्या बंडखोर आहेत, व्यवस्थेशी 2 हात करतात, आणि दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंची ही जी स्त्री पात्र आहेत जीवाच्या मोलानं स्वतःचं शील जपत आलेले आहेत. हे देखील आपण अण्णाभाऊ साठेंचं वाङ्मय वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं. अण्णाभाऊ साठेंची वैजयंत असेल, अण्णाभाऊ साठेंची आवडी असेल, अण्णाभाऊ साठेंची नवती असेल, ह्या ज्या बंडखोर स्त्रिया आहेत ह्या स्त्रिया व्यवस्थेशी 2 हात करतात. म्हणजे सिस्टीम ही मनुवादाशी निगडित आहे. जो मनुवाद स्त्रीचं स्वातंत्र्य नाकारतो, जो मनुवाद स्त्रियांचं दमन करतो, त्या विरोधामध्ये बंड करणारा विचार अण्णाभाऊ साठेंचा विचार आहे. अण्णाभाऊ साठे हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत. हे त्यांचं लिखाण वाचल्याच्या नंतर वारंवार पत्त्यास येतं आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं चित्रण, अशा पद्धतीची पात्र त्यांच्या कथांमध्ये, त्यांच्या कादंबऱ्यामध्ये रेखाटलेले आहेत. आणि कसं असतं की साहित्यामध्ये, ललित साहित्यामध्ये कथानकाच्या माध्यमातून किंवा एखाद्या कादंबरीच्या माध्यमातून एखादा विचार अधोरेखित करावा लागतो, मूल्य अधोरेखित करावं लागतं. ते मूल्य अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या कथा कादंबऱ्यामधील स्त्री पात्रांच्या माध्यमातून अधोरेखित केलेलं आहे. ते मूल्य जर कुठलं जर असेल तर स्त्री ही स्वतंत्र आहे, स्त्रीला पुरुषाप्रमाणे समता प्रदान केली पाहिजे, स्त्री ही ताकदवान आहे, स्त्री ही बंडखोर आहे, हे मूल्य अण्णाभाऊ साठे अधोरेखित करतात. अण्णाभाऊ साठेंच्या ज्या नायिका आहेत त्या जेवढ्या शीलवान चारित्र्य संपन्न आहेत तेवढ्याच त्या बंडखोर देखील आहेत. त्या अंधश्रद्धा बाळगत नाहीत, त्या दैववादी नाहीत, तर त्या विज्ञानवादी आहेत. अण्णाभाऊ साठेंची डोळे नावाची जी कथा आहे त्या कथेमधील नायिका ज्यावेळेस तिला तिचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी विशाळगडावरती जाऊन उकळत्या तेलामधील पैसा काढण्यासाठी आग्रह केला जातो, त्यावेळेस तिला विज्ञान काय माहीत आहे की हात जर मध्ये जर टाकला उकळत्या तेलामध्ये तर तो हात भाजला जातो. हा कार्यकारण भाव तिला माहीत आहे आणि म्हणून ती असं म्हणते की जो मांत्रिक आहे तिथला, जो धर्माचा ठेकेदार आहे त्याला ती असं म्हणते की तूच त्याच्यामध्ये हात घाल आणि मग तुझाच हात भाजतो किंवा नाही हे मला सांग. म्हणजे शीलवान आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, बंडखोर आहेत आणि तेवढ्याच विज्ञानवादी देखील नायिका रेखाटण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की अण्णाभाऊ साठे हे स्वतः विज्ञानवादी विचाराचे होते, पुरोगामी विचाराचे होते आणि प्रगतीकडे समाज इथला जो आहे, अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून पडलेला समाज, विशेषतः स्त्रिया, त्यांना प्रगतीकडे कसं घेऊन जाता येईल, त्यांना उजेडाकडे कसं घेऊन जाता येईल, त्यांचा उद्धार कसा साधता येईल, त्यांचा उत्कर्ष कसा साधता येईल, हा ध्यास अण्णाभाऊ साठेंनी घेतला होता आणि त्या ध्यासापोटी अण्णाभाऊ साठे यांची लेखणी पळत होती रात्रंदिवस. सर, आता एक मला थोडासा सेन्सिटिव्ह प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. असं म्हटलं जातं की म्हणजे 15 ऑगस्टला ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 16 ऑगस्ट 1947ला दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊंनी विधान भवनावर मोर्चा काढला आणि ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है असं म्हणत त्यांनी मोर्चा काढला होता असं म्हटलं जातं. पण असा याला थोडंसं काउंटर करताना, विरोध करताना असे पण काही लोक म्हणतात की हे वाक्यच खोटं आहे किंवा त्यांनी विधान भवनावर मोर्चा काढला नव्हता, त्यावेळेस ते विदर्भात होते अण्णाभाऊ वगैरे असं म्हटलं जातं. मला खरं तर सांगावंसं वाटतं दर्शकांना की खरं तर कोणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही, पण मला वाटतं जे सत्य आहे ते सत्य आहे सर. कुणीही असो, मला वाटतं जे सत्य आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. चुकीच्या कुठल्याही भ्रमामध्ये आपण जगलो नाही पाहिजे असं मला वाटतं. हे वाक्य सर खरं आहे का खोटं आहे? कारण तुम्ही बऱ्यापैकी अण्णाभाऊंच्या सहवासात होते, तुम्हाला बऱ्यापैकी हे माहिती आहे, तुम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे. जे सत्य आहे ते सांगा सर. ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है, हे जे नरेटिव्ह आहे हे BSP आणि बामसेपच्या गोटातून पुढं आलेलं आहे, नंबर 1. दुसरा मुद्दा असा आहे की अण्णाभाऊंनी खरंच 16 ऑगस्टला मोर्चा काढला किंवा नाही याचा समकालीन आणि ठोस पुरावा कुणालाही देता आला नाही. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की यावरती कॉम्रेड सुबोध मोरे यांनी लिखाण केलेलं.
ज्यांच्या आजोबाच्या सोबत अण्णाभाऊ साठे राहिले, रामचंद्र मोरे. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे होते त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंना डाव्या विचाराचा संस्कार देण्याचं काम ज्या लोकांनी केलं, मोरे, त्यांचे नातू सुबोध मोरे हे जे आहेत, यांनी याच्यावरती लिखाण केलेलं आहे आणि यांनी अशी शक्यता नाकारलेली आहे. मला जर विचारलं तरी जोपर्यंत आपल्याकडं ठोस ऐतिहासिक आणि समकालीन पुरावा असत नाही तोपर्यंत आपण एखादी गोष्ट वास्तवात होती किंवा आहे असं स्पष्टपणे सांगू शकत नाहीयेत. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शंकरभाऊ साठे यांचं जे पुस्तक आहे माझा भाऊ अण्णाभाऊ, त्याच्यामध्ये जो तपशील आहे तो त्या दरम्यानचा जो काळ आहे, म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यानंतरचा इमिडिएट काळ जो आहे, त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे हे विदर्भ आघाडीवरती होते, कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करत होते आणि अनेक दिवस अण्णाभाऊ साठे तिकडं होते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे 16 ऑगस्टला मोर्चा घेऊन जातील अशी परिस्थिती दिसत नाहीये त्यांच्या विवेचनामधून, किंवा त्यांनी जो तपशील मांडलेला आहे तो तपशील जर आपण सूक्ष्मपणे जर पाहिला तर त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे विदर्भातच असण्याची शक्यता आहे. आणि किंबहुना अण्णाभाऊ साठेंचे जे भाऊ आहेत शंकरभाऊ साठे यांनी माझा भाऊ अण्णाभाऊ जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळे जे काही पुरावे म्हणू आपण त्यांना, की स्थितीजन्य पुरावे आपण जर बघितले तर अण्णाभाऊ साठे हे 16 ऑगस्टला मोर्चा घेऊन गेले असतील असं मला वाटत नाही, माझं जर व्यक्तिगत मत विचाराल तर. अण्णाभाऊ साठे हे महान मराठी साहित्यिक आहेत. हिंदीमध्ये त्यांचं लिखाण नाही आहे किंवा कुठलाही नारा किंवा त्यांचं कुठलं सुभाषित किंवा कुठलं भाषण हे हिंदीमध्ये नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे ये आझादी झूठी है देश की जनता भूकी है असा हिंदीतून नारा देतील असं मला वाटत नाहीये. कारण एकूणच साहित्य त्यांचं जर बघितलं तर असे हिंदी नारे त्यांच्या तोंडून कुणी ऐकलेले नाहीत किंवा लिखाणातही त्यांच्या आलेले नाहीत. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला BSP आणि बामसेप यांचं जे व्यक्त होण्याचं माध्यम होतं ते हिंदी होतं. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे नरेटिव्ह जे आहे तिथून BSP बामसेपच्या गोटातून पुढे आलेलं आहे. सर, अण्णाभाऊने एक खूप क्रांतिकारी गीत लिहिलं होतं, जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. या गीताकडे तुम्ही कसं पाहता सर? अण्णाभाऊ साठेचं हे जे गीत आहे हे गीत इथली जी भांडवली व्यवस्था आहे आणि इथले जे धर्माचे ठेकेदार आणि जातीचे ठेकेदार आहेत यांच्या विरोधामध्ये, यांच्या मक्तेदारीच्या विरोधामध्ये, यांच्या जुलमाच्या विरोधामध्ये हे गीत लिहिलेलं आहे अण्णाभाऊ साठेंनी. आणि जे महान साहित्यिक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले जसे की यशवंत मनोहर असतील किंवा डॉक्टर रावसाहेब कसबे असतील, त्यांच्या दृष्टीनं अण्णाभाऊ साठेंचं हे गीत म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या एकूणच वाङ्मयाचं किंवा अण्णाभाऊ साठेंच्या एकूणच लिखाणाचं ते केंद्रस्थान आहे किंवा न्यूक्लियस आहे. ते म्हणजे त्यांचा विचार जर केंद्रीभूत जर करायचा असेल तर तो या गीतामध्ये सामावलेला आहे असं यशवंत मनोहरही म्हणतात, रावसाहेब कसबेही असं म्हणतात. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे काय होते याचं मोजमाप करायचं असेल तर थोडक्यामध्ये हे गीत जे आहे या गीतामध्ये जो विचार सामावलेला आहे तो विचार म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठे म्हणजे तो विचार, एवढं महत्त्वाचं हे गीत आहे असं मला वाटतं. सर, अण्णाभाऊ आपल्या घरी 3 महिने मुक्कामाला होते. मला असं विचारावं असं वाटतं की आत्तापर्यंत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये इतिहासामध्ये नोंदल्या गेल्या नाहीत किंवा त्या गोष्टी जगासमोर आल्या नाहीत, अशा कोणत्या गोष्टी वाटतात सर तुम्हाला? व्यक्तिगत अण्णाभाऊंचं जे चित्रण आलेलं आहे त्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. जसं की अण्णाभाऊ साठे म्हणजे हे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ, मायाळू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व. त्याच्यावर असे रकानेच्या रकाने भरभरून आपण लिहू शकतो असं अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व होतं. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी की अण्णाभाऊ जेव्हा जसवाडीला आले त्यांनी तिथल्या युवकांना, त्यामध्ये माझे वडीलही होते, वडील त्यावेळेस 8वीला शिकण्यासाठी होते, वडिलांना लाठीकाठी अण्णाभाऊ साठेंनी शिकवलेली होती. हा पैलू आलेला आहे. परंतु ज्यावेळेस तरुण अण्णाभाऊंच्या समोर यायचे त्यावेळेस त्या तरुणांना काय काय द्यावं आणि काय काय नको अशी भावना अण्णाभाऊ साठेंची असायची. हा त्यांच्या स्वभावाचा भाग झाला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अण्णाभाऊ साठे जरी डाव्या चळवळीत वाढलेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांविषयी मोठं प्रेम अण्णाभाऊंना होतं. याचा प्रत्यय धसवाडी मुक्कामी देखील आलेला आहे. चर्चा झडायच्या डाव्यामध्ये, आंबेडकरवाद्यामध्ये, काही काँग्रेसच्या लोकांमध्ये
आणि मग अशी चर्चा चालू असताना मी आता जे नाव सांगितलं चंदाताई फुलारी यांचे मिस्टर नरहरराव फुलारी यांनी बाबासाहेबांबद्दल एक वाक्य, वादग्रस्त वाक्य वापरलं. आणि वादग्रस्त वाक्य वापरल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे जेवण करत होते. अण्णाभाऊ साठे यांनी जेवण अर्धवट सोडलं, ते बाहेर आले, ते व्यक्त झाले आणि नाराजी व्यक्त केली त्यांनी. म्हणजे एवढं प्रेम अण्णाभाऊ साठेंचं बाबासाहेब आंबेडकरांवरती होतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांकडे अतिशय आस्थेने अण्णाभाऊ साठे पाहत होते. अण्णाभाऊ साठे डाव्या चळवळीत होते का? होते. परंतु त्याच वेळेस या देशातील संबंध दलितांचा उद्धार करण्यासाठी संघर्ष करणारा एक महायोद्धा बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीविषयी आणि बाबासाहेबाविषयी विशेष अशी आस्था बाळगून अण्णाभाऊ होते. अण्णाभाऊचं प्रेम बाबासाहेब आंबेडकरांवरती होतं. या अंगानं अजून संशोधन झालं पाहिजे. सुरुवातीचं अण्णाभाऊ साठेंचं जे लिखाण आहे ते लिखाण जरी आंबेडकरी जी फ्रेम आहे किंवा ज्याला आपण दलित साहित्य म्हणतो त्या चौकटीमध्ये तंतोतंत बसणारं नसलं तरी उत्तरार्धामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे काही लिखाण केलेलं आहे, विशेषतः 50च्या दशकामध्ये, आणि 50च्या दशकामध्ये अण्णाभाऊ साठे दसवाडीला आलेले होते. आणि अण्णाभाऊची जी सापळा कथा आहे किंवा उपकाराची फेड नावाची कथा आहे ही आंबेडकरी तत्वज्ञानावर आधारित ह्या कथा आहेत. किंवा मर्यादेचा गाडा ही कथा बुद्ध तत्वज्ञान, आंबेडकरी तत्वज्ञानावर आधारित आहे. सापळा नावाची जी कथा आहे या सापळा कथेमध्ये अण्णाभाऊ साठेने एक प्रसंग घेतलेला आहे की हरिबा जो नायक आहे तो त्या गावचा जो माळ आहे, पळसाचा माळ, तो तालुक्याला जाऊन त्याचा मक्ता खरेदी करतो. हा प्रसंग धसवाडीचा आहे. धसवाडी येथे हौसाबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील आजोबा हौसाबा आणि अण्णाभाऊचे नायक हरिबा, दोन्ही नावामध्ये साम्य आहे. हौसाबांनी प्रत्यक्ष गाववाल्याशी संघर्ष केलेला होता आणि या संघर्षाच्या वेळी त्यांनी तालुक्यावरून धसवाडीच्या पळसाच्या पानाच्या परिसराचा बघता आणलेला होता आणि पानं तोडली म्हणून गावातल्या एका मातबराला दंड देखील त्यांनी केलेला होता. म्हणजे असे काही प्रसंग अण्णाभाऊच्या कथेमध्ये आलेले आहेत. हे पैलू अजून पुढे येणं बाकी आहे. किंवा खंडाळीला अण्णाभाऊ साठेंनी खंडाळी जवळून पाहिलेली. खंडाळीची लोक दोन कलाकार, खंडाळीचे मोठे कलाकार अप्पाराव कांबळे आणि दाजेबा बोळे हे अण्णाभाऊच्या कलापथकात होते. खंडाळी ते दसवाडी हे 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे. खंडाळी माझा आजोळ, तिथं महार पाटील होते. त्यांचं नाव महार पाटील, त्यांचं नाव विठ्ठलराव सोनकांबळे. त्यांच्याकडे पाटील की महाराणा सुद्धा? हा, महाराणा होती. ती कशी आली होती त्याचा अजून एक इतिहास आहे. पण ते महार पाटील कसे झाले आणि कसा संघर्ष त्यांनी केला तिथल्या महार लोकांनी याचं चित्रण अण्णाभाऊ साठेंनी विठू महार नावाच्या त्यांच्या कथेमध्ये केलेलं आहे. म्हणजे ते धसवाडीचाच प्रसंग आहे. हा जो खंडाळीचा प्रसंग, विठू महार ही जी कथा आहे ही खंडाळीची आहे. खंडाळी धसवाडीपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. धसवाडी खंडाळी तिथले बौद्ध आणि इथले बौद्ध नातेवाईक आहेत. म्हणजे खंडाळी माझा आजोळ दाजेबा रायबोळे जे अण्णाभाऊ साठेच्या कलापथकात होते ते माझे आजोबा, आईचे वडील, आणि तिथं महार पाटील होते खंडाळीला. त्यांचा देखील अण्णाभाऊशी संबंध आलेला. परत मुंबईला देखील विठ्ठलराव सोनकांबळे होते, तेव्हाही अण्णाभाऊला घाटकोपरला भेटत राहिले ते. आणि त्यांचा सगळा जो इतिहास आहे तो विठू महार नावाच्या कथेत आलेला आहे. म्हणजे कसा संघर्ष त्यांनी केला गाववाल्याशी आणि कशी पाटील झाले ते आणि पाटीलकी कशी चालवली हे अण्णाभाऊच्या कथेमध्ये आले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर अजून प्रकाश टाकणं आवश्यक आहे. तर या अंगाने देखील अण्णाभाऊ साठेंच्या एकूणच साहित्यावरती संशोधन झालं पाहिजे. ज्या दिशेनं व्हायला पाहिजे त्या दिशेनं अजूनही तेवढंसं होताना दिसत नाही. अण्णाभाऊंना केवळ एका जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न प्रस्थापित करत आहेत. परंतु ज्यांचं स्वजातीवरती अतिशय प्रेम आहे ते आमचे काही मातंग बंधू जे लेखक आहेत त्यांची वाटचाल त्याच दिशेने आहे. आता धसवाडीमध्ये अण्णाभाऊ हे बौद्धाच्या घरी राहिले, बौद्धाच्या घरी ते रमले, त्यांनी बौद्धांना घेऊन कलापथक स्थापन केलं. ही अनेकांना गोष्ट रुचत नाही. बरोबर आहे. आणि मग अण्णाभाऊंचा संबंध त्यांच्या स्वजातीशी जोडण्याचा वारंवार चुकीचा प्रयत्न केला जातो. असे होता कामा नये. कारण साहित्यातील मखलाशी हे उपेक्षितांना कधीच परवडणारे नसते. आपण ते भोगलेलं आहे, आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजे या अंगानं अण्णाभाऊ पुढे आले पाहिजेत आणि त्यांच्यावरती संशोधन झालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या चुका केल्या त्या त्यांनी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे पुढच्या पिढीला की अशा चुका तुम्ही करू नका. एवढे सरळ, एवढे प्रामाणिक आणि एवढे रोखठोक अण्णाभाऊ साठे होते. या अंगाने अनेक पैलू जे आहेत अण्णाभाऊ साठेंच्या चरित्राशी निगडीत, अण्णाभाऊ साठेच्या
एकूणच त्यांच्या साहित्याशी निगडीत, त्यांच्या विचाराशी निगडीत आणि त्यांचं जे काही आहे चळवळ, त्या चळवळीशी निगडीत पुढे आलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही आता जो काही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या पाहून मला खरोखरच एक अभिमान पण वाटला की अण्णाभाऊ साठे लातूर जिल्ह्यामधल्या आणि विशेष म्हणजे आपल्या परिसरामधल्या काही त्यांच्या कथा आहेत. पण सध्याची जर कंडिशन जर पाहिली जर महाराष्ट्रातली विशेषतः, तर असे काही लोक आहेत की ते अण्णाभाऊला हिंदुत्ववादी विचाराकडे जोडण्याचा प्रयत्न करतात किंवा जाणीवपूर्वक अण्णाभाऊला आंबेडकरी चळवळीपासून तोडण्याचा प्रयत्न करतात. नेमका हेतू काय असणार आहे सर त्यांचा, काय असेल? नाही, माझा मुद्दा असा आहे की हिंदुत्वादाशी जोडण्याची प्रक्रिया अलीकडे सुरू झालेली आहे. परंतु डाव्यांनी देखील अण्णाभाऊ साठे डाव्या चळवळीत होते का? होते. डाव्यांच्या कलापथकामध्ये होते का? होते. परंतु अण्णाभाऊ साठे हे केवळ आणि केवळ डावेच होते हे ठासून सांगण्यासाठी महाराष्ट्रातील आणि देशातील डाव्यांनी देखील आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. आणि हे जेवढं ठासून सांगतात ते मंचावरून, त्याच वेळेस ज्यावेळेस अण्णाभाऊंच्या समाजावरती अन्याय होतो तेवढीच असंवेदनशीलता त्या बाबतीत त्यांनी पाळलेली आहे. हा देखील इतिहास आहे. उदाहरण सांगायचं असेल तर 1957चं पहिलं महाराष्ट्र दलित साहित्य संमेलन झालं. त्याचे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे होते. आणि त्यातलं त्यांच्या भाषणातलं, अध्यक्ष भाषणामधलं एक वाक्य फार जगप्रसिद्ध आहे की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. काय म्हणाले अण्णाभाऊ साठे? शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे दलित हा शब्दही काही लोकांना पचनी पडला नाही. त्यांनी काय केलं की श्रमिकांच्या आणि शोषितांच्या असा स्वतःहून बदल केला त्यांनी. म्हणजे हे नंतर ही देखील मखलाशी आहे, वाङ्मयीन मखलाशी आहे. असं होता कामा नये. अण्णाभाऊ साठे हे किती मर्यादेपर्यंत डावे होते आणि आंबेडकरवादाचा आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी किती मर्यादेपर्यंत पुरस्कार केला. जसं आहे तसं समाजाच्या समोर आलं पाहिजे, मांडलं पाहिजे. इथून सुरुवात झालेली आहे. आणि मग अलीकडे ह्या सगळ्या घटना घडत गेल्या की अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी कसे होते वगैरे वगैरे वगैरे. हिंदुत्ववादी तर इथल्या डाव्यांचेही विरोधक आहेत आणि हिंदुत्ववादी इथल्या आंबेडकरवाद्यांचे देखील विरोधक आहेत. पर्यायाने हिंदुत्ववादी हे अण्णाभाऊ साठेंचे विरोधक आहेत आणि अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववाद्यांचे वैचारिकदृष्ट्या विरोधक आहेत. अशी सरळ सरळ मांडणी झाली पाहिजे. ती आपल्याकडे होताना दिसत नाही. आणि मग आपल्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंना मांडण्याची मखलाशी इथं वारंवार झालेली आहे. आज महाराष्ट्रात काय चालू आहे? महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी हा वाद पेटवणं चालूच आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर आणि आदिवासी हा वाद पेटवणं चालूच आहे. आणि याचा एक भाग आज उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये संघर्ष पेटवणं चालूच आहे. आता विषय निघाला म्हणून सांगतो सर, खरं तर मला उपवर्गीकरणावर जायचं नव्हतं, पण आता तुम्ही काढलायच विषय म्हणून सांगतो. आज नवबौद्ध समाजाची तर अवस्था पाहिली तर हा समाज पुढारलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढारलेला आहे अगोदरच्या इतर जातींपेक्षा आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये हा समाज जवळपास पसरलेला आहे. हा पॉवरफुल झालेला आहे असं म्हणू आपण. मग समजा ज्या जातींना लाभ मिळालेला नाही आरक्षणाचा, मग त्या जातींना समजा एखाद्या डिपार्टमेंटला 1000 जागा निघाल्या असतील, त्यांच्या समोर आहेत नवबौद्ध आहेत, चांभार असणार आहेत, ज्या कोणी पुढारलेल्या जाती असतील, मातंग सुद्धा असू द्या. मग ह्या ज्या जाती आतापर्यंत लाभ मिळालेला नाही त्या जातींना जर त्या जागा मिळवायच्या असतील एखाद्या नोकरीच्या, तर ह्या समोर असलेल्या जातीला फेस करून पार करून त्यांना पुढे जावं लागेल, तेव्हाच त्याला नोकरी मिळेल. त्यांच्या स्पर्धेत ह्या पुढारलेल्या जाती आहेत. मग ह्या ज्या बिलकुलही ज्यांना लाभ मिळालेला नाही, ज्या कमजोर आहेत, दुर्बल आहेत, शाहू महाराजांच्या घोड्याचं उदाहरण, बरोबर, त्या जाती ह्या जातींना फेस कसं करू शकतील? मुद्दा कसा आहे, उपवर्गीकरणाचं नरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने आपल्यापर्यंत आलेलं आहे. लक्षात घ्या, मातंग भावाची प्रगती झाली पाहिजे यासाठी बौद्धांनी मन मोठं अनेक वेळा केलेलं आहे, करत राहील तो. उदाहरणार्थ की आरटी स्वतंत्र स्थापन झाली, कुठल्याही बौद्धाचं त्यावरती ऑब्जेक्शन नव्हतं किंवा आक्षेप नव्हता, बरोबर, ठीक आहे. किंवा महामंडळ असतील वेगवेगळे, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल तेही स्थापन झालं, काही हरकत नव्हती. आणि इथून पुढे असेल असं मला वाटत नाही. कारण बौद्ध हे बऱ्याच अंशी जात्यातीत झालेले आहेत, डिकास्ट झालेले आहेत. बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात जरी नसेल तरी काही प्रमाणात सुरुवात झालेला आहे मातंगाचा, बौद्धाचा हा त्याच्यामध्ये भाग आहे. मातंग मोठ्या प्रमाणामध्ये आज धम्माकडे, बौद्ध धम्माकडे वळत आहेत, हेही वास्तव आहे. मुद्दा कसा आहे, ज्या पद्धतीनं, ज्या मार्गाने आणि ज्या प्रक्रियेतून उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर येते, ती प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेवरती ऑब्जेक्शन आहे.
याच्या अगोदर क्रांतीवीर लहुजी साळवे मागासवर्ग अभ्यास आयोग जो होता त्या माध्यमातून शिफारशी ज्या गेल्या सरकारकडे त्यांनी 68 शिफारशी स्वीकारल्या. बरोबर 82 पैकी आणि त्या क्रांतिकारी शिफारशी आहेत. त्या जर राबवल्या तर आंतरबाह्य मातंग समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मातंग समाजाला जी शेती आहे, सरकारी जमिनी आहेत, त्या जमिनी वाटप करा ही शिफारस आहे, ती स्वीकारलेली आहे सरकारने. पण त्या दिशेनं कुठलंही पाऊल उचललेलं नाही. अनेक शिफारशी आहेत की सर्वांगीण अशा पद्धतीचा विकास आणि उद्धार मातंगाचा होईल अशा शिफारशी आहेत, त्या स्वीकारून देखील लागू होत नाहीत. मग म्हणजे जे हातात आहे ते करत नाहीयेत. आता राहिला प्रश्न उपवर्गीकरणाचा. उपवर्गीकरण सरकारने नाकारलेलं त्या काळामध्ये आणि कोर्टाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. आणि कोर्टाच्या माध्यमातून आपल्या समोर येत असताना संविधानाची जी चौकट आहे ती त्या चौकटीची मोडतोड करून ते आपल्या समोर येते. हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच निकालामध्ये जो 1 ऑगस्ट 2024चा निकाल आहे त्या निकालामध्ये उपवर्गीकरणाची पूर्वअट काय सांगितलेली आहे तर इम्पेरिकल डाटा. बरोबर आहे. शासन जातनिहाय जनगणना तयार करायला तयार नाही. अद्ययावत इम्पेरिकल डाटा उपलब्ध करायला शासन तयार नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला नरेटिव्ह तर उभा करतंय की बौद्ध फार पुढे गेले. आणि जर वास्तवात आपण बघितलं तर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये चर्मकार हे नंबर 1 ला आहेत. ढोर पुढे आहेत बौद्धाच्या, भंगी पण आहेत, भंगी पुढे आहेत. पण बौद्धांची संख्या मोठी आहे त्याच्यामुळे प्रतिनिधी जास्त प्रमाणामध्ये दिसतात. हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, चर्मकार पुढे आहेत म्हणून चर्मकारांना अटकाव करण्याची कधी भाषा बौद्धांनी केली नाही. म्हणजे मातंग समाज जो बोलतोय संपूर्ण मातंग समाजाची ती भावना नाहीये. जे इथल्या संघाच्या नादी लागलेले काही मातंग लीडर आहेत त्यांची ती धारणा आहे. आणि जर अजून सुधारणावादी अशा काही प्रक्रिया शासनाकडून येत असतील तर त्या संविधान दत्त चौकटीतून आल्या पाहिजेत. त्याच निकालामध्ये पंकज मित्तल नावाचे जे जस्टिस आहेत त्यांनी त्यांच्या निष्कर्षाच्या 80व्या आणि 81व्या पॅरेग्राफमध्ये क्रिमिलेअरची अट लागू करा असा आग्रह धरलेला आहे. आणि तेही क्रिमिलेअर कसं तर बौद्धाच्या मातंगाच्या चर्मकाराच्या एखाद्या पिढीनं जर आरक्षणाचा लाभ घेतला तर पुढच्या कुठल्याच पिढीला लाभ मिळणार नाही. पुढे 84व्या पॅरेग्राफमध्ये ते काय सांगतात की वारंवार या लोकांचा म्हणजे सर्वे झाला पाहिजे आणि जे संपन्न लोक आहेत त्यांना बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे जे उपेक्षित आहेत त्यांना मध्ये घेतलं पाहिजे असं म्हणत नाहीये ते. याचा अर्थ सरळ काय की एकदा आपल्या पिढीनं जर आरक्षण जर भोगलं तर पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. म्हणजे उपवर्गीकरण हे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात हे आहेत. अशा एखादा निकाल लागू करत असताना तुम्ही अर्धवट तो निकाल नाही लागू करू शकत तुम्ही. मग उद्या आग्रह होतो की मग हे असेल अमुक एक मुद्दा जर स्वीकारला तर क्रिमिलेअरचा मुद्दा स्वीकारावा लागेल. बरोबर आहे. याचा आग्रह शासनाचे जे एजंट लोक आहेत त्यांचे मग आता मला ते लावून धरतील ही मागणी. 5 राज्यामध्ये जे झाले ते कॅन्सल होईल का? नाही ते कसं होतं की मुळामध्ये महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकरांची भूमिका आहे आणि महाराष्ट्रातील समाज अतिशय जागृत झालेला समाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी, फुल्यांची कर्मभूमी, अण्णाभाऊ साठे इथंच झाले, शाहू महाराज इथंच झाले आणि लोकजागृती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे. म्हणजे वादीसाठी हाल्या कापल्या जावा असं इथल्या बौद्धांना वाटत नाही किंवा आंबेडकरी अनुयायांना वाटत नाही. आणि हे बऱ्याच आता दुसऱ्या जातींच्या लक्षात आलेलं आहे. या 59 जाती आहेत आणि त्या जाती देखील आज पुढे येऊन उपवर्गीकरण नाकारण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठी बाब जी आहे ती अशी आहे की या माध्यमातून दोन समाजाचं ध्रुवीकरण साधणे आणि आपली राजकीय पोळी मातंगांच्या माध्यमातून भाजून घेणे अशा पद्धतीच्या धारणेतून आणि भावनेतून हे सगळं चाललेलं आहे. नाही, मला हे म्हणायचं तर 5 राज्यामधलं कॅन्सल होईल का कॅन्सल करायचं? कारण तिथं पण हीच राज्यघटना लागू आहे असं म्हटलं जाते विरोधकाकडून. बरोबर आहे ना. तिथले लोक कोर्टात गेले तर ते शक्य आहे. आज कर्नाटकामध्ये हे जे उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे कोर्टामध्ये अडकलेला मुद्दा आहे. हा त्याच्यामध्ये भाग आहे. ठीक आहे, असू द्या सर. आपल्याला उपवर्गीकरणावर जास्त बोलायचं नाही कारण आपण अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलत होतो. सर, अण्णाभाऊंनी तमाशाचं रूप बदलून, पारंपरिक जो तमाशा होता त्या तमाशाचं रूप बदलून त्याचं वगनाट्यामध्ये लोकनाट्यात रूपांतर केलं. तेव्हापासूनच मला वाटतं हे लोकनाट्य वगैरे पाहायला मिळतात. अगोदर तमाशाच होता. मग या तमाशाचं पारंपरिक जे रूप होतं त्या तमाशामध्ये अगोदर गण हा गौरी गणपतीला व्हायला जायचा.
गौरी गणपतीच्या गणाने सुरुवात व्हायची होय तमाशाची, बरोबर. पण तो ढाचाच मुळात अण्णाभाऊंनी बदलला आणि गण छत्रपती शिवरायांना वगैरे व्हायला जाऊ लागला. मग हे जे काही रूपांतर आहे किंवा हा बदल आहे, अण्णाभाऊंनी हा बदल करण्याचं महत्वाचं कारण तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मुळामध्ये त्यावेळेसच्या सरकारने तमाशावरती बंदी आणलेली होती, हा एक तांत्रिक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं अण्णाभाऊंनी तमाशाला लोकनाट्य अशी एक संज्ञा वापरली. हा तांत्रिक भाग जरी सोडला तरी तुम्ही म्हणतात ते जे बदल झाले, त्यांनी शिवरायांना वंदन केलं किंवा कामगार स्तवन आणलं त्यांनी, बरोबर आहे, किंवा गण गवळण हा भाग बाजूला ठेवून अशा पद्धतीचे बदल केले. हे बदल क्रांतिकारक बदल होते. कारण अण्णाभाऊ साठेंचा जो पिंड होता हा बंडखोर पिंड होता. ही अण्णाभाऊंची सांस्कृतिक बंडखोरी होती. अण्णाभाऊंच्या काही कथा जरी बघितल्या तुम्ही, मर्याईचा गाडा नावाची कथा ही अंधश्रद्धेवर प्रहार करणारी आहे, लक्षात घ्या. अण्णाभाऊ दैववाद नाकारतायत हे यातनं दिसतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी गण गवळण हा प्रकार बाजूला ठेवला किंवा गणेश स्तवन बाजूला ठेवलं, कामगार स्तवन आणलं, शिवरायांना वंदन करायला सुरुवात केली. शिवराय म्हणजे या महाराष्ट्राचे दैवत, ज्यांच्याकडे बघून इथल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना स्फुरण चढतं, तो लढवय्या बनतो, बंडखोर बनतो. म्हणजे ही बंडखोरी अण्णाभाऊ साठेंच्या विचारामध्ये होती, अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणामध्ये, काव्यामध्ये देखील ही बंडखोरी होती. आणि म्हणून अशा पद्धतीचे बदल, मोठे बदल अण्णाभाऊ साठेंनी केलेले आहेत. राजकीय दृष्ट्या जरी बघितलं तरी अण्णाभाऊ साठेंचे जे वग आहेत, त्यावेळेसचा मुख्य प्रवाही पक्ष जो होता काँग्रेस पक्ष, त्या काँग्रेस पक्षावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अण्णाभाऊ साठेंनी टीका केलेली आहे. म्हणजे जिथं विरोध करायचा तिथं स्पष्ट विरोध करायचा आणि टोकाचा विरोध करायचा. आणि हा जो वस्तुपाठ आहे अण्णाभाऊंनी आपल्याला घालून दिलेला, तो आजच्या राजकारण्यांनी घेतला पाहिजे, आजच्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. आणि आजचे जे लिखाण करणारे, वाचन करणारे, भाषण देणारे जे लोक आहेत, अभ्यासक लोक आहेत, या सगळ्यांनी याचं अनुकरण केलं पाहिजे. मुळात काय, अण्णाभाऊ हे दैववादी नव्हते आणि अण्णाभाऊ सांस्कृतिक दृष्ट्या अण्णाभाऊ साठेंनी फार मोठी बंडखोरी केलेली आहे. त्याचं उत्तम प्रतीक जर काय असेल तर तुम्ही सांगितलेला जो बदल आहे त्यांनी केलेला, हे त्याचं उत्तम प्रतीक आहे. सर, एवढा मोठा बदल मला वाटतं त्या काळामध्ये करणं, कारण त्यावेळेची आजची जी परिस्थिती आहे, नक्कीच त्यावेळेची परिस्थिती भयानक होती आणि विदारक होती. तर मग तशा कंडिशन मध्ये धर्माचं अगदी रूप बदलणं, कारण ह्या सगळ्या धार्मिक गोष्टी होत्या, गौरी गणपतीला गण वाहणं वगैरे, एवढी बंडखोरी करणं म्हणजे धर्माला आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला? सर, 100% आहे. म्हणजे ज्या विचारामध्ये अण्णाभाऊ साठे वाढले, कम्युनिस्ट विचार जो होता तो धर्म नाकारणारा विचार आहे, लक्षात घ्या. पुढे अजून काही काळानं अण्णाभाऊ साठे आंबेडकरी विचाराच्या दिशेने निघालेले आहेत. आणि शेवटची कथा जी अण्णाभाऊंनी लिहिली, बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिलेली आहे. अण्णाभाऊ साठेंनी माझा रशियाचा प्रवास जे प्रवास वर्णन लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये शिवरायांचा जसा उल्लेख आहे त्या प्रवास वर्णनामध्ये, त्याच पद्धतीने बुद्धाचा देखील उल्लेख आहे त्या प्रवास वर्णनामध्ये. ही गोष्ट समोर आली नाही, त्याचा उल्लेख कुठं झालेला नाही. आणि शेवटची कथा अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ नावाची लिहिलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे पुन्हा दिशेला निघालेले होते हे आपल्याला लक्षात येतं. तो जो काळ होता, तो काळ अण्णाभाऊ साठेच्या बंडखोरीचा काळ होता. त्यांनी सांस्कृतिक बंडखोरी केलेली आहे. इथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर विविध अंगानं प्रहार करण्याचं काम केलेलं आहे, व्यवस्था जेरीस आणण्याचं काम केलेलं आहे. आणि या अण्णाभाऊ साठेंच्या स्वभावामुळं, या अण्णाभाऊ साठेंच्या व्यक्तिमत्वामुळं त्यांना सरकारी कारवायाचा ससेमिरा देखील अण्णाभाऊ साठेंना झेलावा लागलेला आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंना नाउमेद करण्याचा प्रयत्न त्यावेळेचं सरकार करत होतं, परंतु शेवटपर्यंत अण्णाभाऊ साठेंची लेखणी ही चालत राहील. सर, अण्णाभाऊ तुमच्या घरी राहत होते, तुमच्या घरी 3 महिने वास्तव्याला होते. अण्णाभाऊंचा दिनक्रम कसा असायचा सर? दिनक्रम सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते काय करायचे? अण्णाभाऊ साठेंचा धसवाडी येथे वास्तव्य असतानाचा जो दिनक्रम आहे तो जसच्या तसा कुठे लिखाणात आलेला नाही. माझे चुलते शंकरराव कांबळे यांचं हत्तीछाप सोनं नावाचं आत्मचरित्र आहे, किंवा माझे आजोबा जे अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकामध्ये आघाडीचे गायक होते, दाजेबा रायभोळे, त्यांचं घडई नावाचं आत्मचरित्र आहे. आणि आताशी वडिलांचं पुस्तक येत आहे, एक 15 दिवसामध्ये ते पुस्तक येईल, पूर्ण तयार आहे पुस्तक. ते गांजलेल्यांचा गाजलेला शाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर हे सगळे दोन्ही पुस्तकं एकत्रित वाचल्याच्या नंतर लक्षात असं येतं की अण्णाभाऊ काही गोष्टींचा उल्लेख या दोन्ही पुस्तकामध्ये आलेला आहे की सकाळी अण्णाभाऊ साठेंना चहासोबत चपाती लागायची आणि चहा आणि चपाती अण्णाभाऊ साठे सकाळी खायचे आणि अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठेंचा नाश्ता व्हायचा. आणि मग
दुपारपर्यंत यांच्या गप्पा वगैरे चालायच्या. सगळी जी थोराड माणसं आहेत ती एकत्रित यायची आणि गप्पा वगैरे करायचे. आणि जेवणाच्या वेळेच्या आसपास ही मग तालीम वगैरे चालायची. जेवण वगैरे मध्ये व्हायचं आणि तालीम मग अगदी 4-5 वाजेपर्यंत चालायची. त्याच्यामध्ये गाण्याचा सराव असेल, त्याच्यामध्ये वगाचा सराव असेल आणि मग हे सराव करता करता काही महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा असेल, अशी ही चर्चा चालायची. साधारणपणे 4-4:30ला तालीम संपायची आणि सगळी मंडळी जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठेंना बाहेर, गावाच्या बाहेर फेरफटका मारण्याची सवय होती. असंही काही ठिकाणी आलेलं आहे. बाहेर फिरून यायचे ते आणि मग संध्याकाळी आल्याच्या नंतर जेवण वगैरे, त्यांचं काही लिखाण वगैरे आणि मग आराम, अशा पद्धतीच्या अण्णाभाऊची दिनचर्या होती. अधूनमधून अण्णाभाऊ साठे तालुक्याच्या ठिकाणी भेट द्यायचे किंवा जे महत्त्वाचे गावं अहमदपूर तालुक्यामध्ये आहेत तिथं देखील अण्णाभाऊ साठे भेट द्यायचे. त्याची एक आठवण वडिलांच्या पुस्तकामध्ये आलेली आहे आणि चुलत्याच्या पुस्तकामध्ये देखील आलेली आहे. अंधोरी हे त्यावेळेसच्या आर्य समाजी चळवळीचं केंद्र होतं आणि अंधोरीचे शंकरराव पाटील आणि सोपानराव पाटील त्यांचा एक वकूफ होता आणि ही मोठी माणसं होती आणि त्याचबरोबर क्रांतिकारक माणसं देखील होती. आर्य समाजी चळवळ त्या परिसरात वाढवण्याचं काम यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. आणि मग अण्णाभाऊ साठे स्वतः माझे वडील अण्णाभाऊ साठेंच्या सोबत तिथं गेलेले. शंकरराव पाटलांच्या वाड्याला अण्णाभाऊ साठेंनी भेट दिलेली आणि भेट देऊन मग सोपानराव पाटील जे होते त्यांच्याशी अण्णाभाऊ साठेंनी चर्चा केलेली आणि मग चर्चा करून परत ते दसवाडेला आले. मुद्दा असा आहे की महत्त्वाची जी ठिकाणं होती अहमदपूर तालुक्यातील, अशा ठिकाणी देखील अधूनमधून भेट देण्याची सवय अण्णाभाऊंना होती. कारण अण्णाभाऊ साठे हे लेखक होते, कवी होते. निरीक्षण फार पक्क होतं अण्णाभाऊचं. लोकांना भेटायचं, लोकांचे स्वभाव बघायचे, समाज पडताळायचा, समाज मन पडताळायचं आणि त्याच्यानंतर लिखाण करायचं, असं वास्तवाला धरून अण्णाभाऊ लिखाण करत होते. म्हणजे ह्या सगळ्या आठवणी या दोन्ही पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. अशा पद्धतीचा एक दिनक्रम आणि अण्णाभाऊ साठेचं एक पूर्ण शेड्यूल अण्णाभाऊ साठेचं असं असायचं. सर, आज जे मोबाईलमध्ये रमलेले तरुण आहेत, मोबाईल आता प्रत्येकाचा एक रोजच्या जीवनातला एक भाग झालेला आहे. मोबाईल शिवाय कोणी जगू शकत नाही आणि ते गरजेचं पण आहे. पण आजच्या या मोबाईलमध्ये रमलेल्या तरुणांना, म्हणजे या तरुणांनी अण्णाभाऊपासून काय शिकायला पाहिजे सर? जी नवनवीन उपकरणं आपल्याकडं येत आहेत त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, हे जगाला आपल्याशी जोडण्याची ही माध्यमं आहेत आणि म्हणून ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी मोबाईलमध्ये पाहिल्या पाहिजेत किंवा मनोरंजन म्हणून देखील आपण पाहू शकतो. परंतु किती वेळ त्या स्क्रीनमध्ये आपण घालवायचं हे ठरलं पाहिजे, याचं भान युवकांना असलं पाहिजे असं मला वाटतं. युवकांनी काय पाहावं तर अण्णाभाऊ साठे यांनी गरिबी मोठ्या प्रमाणात बघितली. अण्णाभाऊ साठेंना शिक्षण घेता आलं नाही. त्यांना मुंबईला जावं लागलं आपली उपजीविका भागवण्यासाठी. परंतु केवळ आणि केवळ उपजीविकेचे प्रश्न घेऊनच ते तिथं मुंबईला राहिले किंवा त्यांचं वास्तव्य होतं असं म्हणता येणार नाही. त्यांनी समाज बघितला, त्यांनी चळवळी बघितल्या, चळवळीमध्ये सामील झाले आणि नंतर त्यांनी अक्षर ओळख करून घेतली, वाचायला सुरुवात केली, लिखाण सुरुवात केलं आणि लिहिता लिहिता अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट झाले. म्हणजे कमी शिक्षण असताना देखील एखादा व्यक्ती साहित्य सम्राट होऊ शकतो. आज त्यांच्या साहित्यावरती, कथांवरती, कादंबऱ्यावरती, त्यांचं जे काव्य आहे त्याच्यावरती संशोधन होत आहे. अनेक लोक PhD करत आहेत आणि हा फार मोठा वस्तुपाठ अण्णाभाऊ साठेंनी इथल्या तरुणाच्या समोर ठेवून ते गेलेले आहेत. तरुणांनी देखील पुस्तकं जवळ केली पाहिजेत. ज्ञानसत्ता जगातली सगळ्यात मोठी सत्ता आहे अशी खुणगाट आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे आणि पुस्तकाच्या सानिध्यामध्ये वावरलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, नवनिर्मिती काहीतरी लिखाण करून केली पाहिजे. अशा पद्धतीचं एक वस्तुपाठ अण्णाभाऊ साठेंनी तरुणाच्या समोर ठेवलेला आहे आणि आपण केवळ भावनिक होऊन अण्णाभाऊ साठेंना मानावं अशा मताचं मी नाहीये. भावुकता आपण असूच, आपलं प्रेम तर अण्णाभाऊवर आहेच, परंतु अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर असलं पाहिजे. त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांनी जे लिखाण केलं त्यावरतीही प्रेम असलं पाहिजे आणि त्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे. स्वतः अण्णाभाऊ होता जरी नाही आलं तरी किमान अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी आपण कसे होऊ असं ठरवून आपण ज्ञान पिपासू झालो पाहिजे आणि ज्ञान प्राशन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर, अण्णाभाऊंच्या जयंती पर्वाच्या निमित्तानं
तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या माहिती नव्हत्या, ज्या कुठल्या साहित्यामध्येही अवेलेबल नाहीत, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. आणि मला वाटतं ही मुलाखत एक आठवणीचा ठेवासुद्धा होऊ शकते. ज्यांना ज्यांना अण्णाभाऊंविषयी, त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी असेल, पुस्तकांच्या बाहेरचे जे अण्णाभाऊ आहेत, जे की आतापर्यंत मांडले गेले नाहीत, त्यांना ज्यांना असं ही माहिती घ्यावीशी वाटते, मला वाटतं हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर, आपण या मुलाखतीसाठी वेळ काढलात आणि आपले जे काही विचार होते दर्शकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही पण आलात आणि माझी मुलाखत घेतली. एक चांगली चर्चा झाली आपल्यामध्ये, त्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करतो. जय भीम. जय भीम. थँक्यू. मित्रहो, हे होते उपप्राचार्य युवराज धसवाडीकर सर. मित्रहो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरून जर पाहत असाल तर पेजला फॉलो करू शकता. याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवरून, या पेजवरून घेऊन येत असतो. धन्यवाद.